आपण कोळंबी बिर्याणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य बघूया. इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याच्यानंतर इथे मी पाव चमचा आलं लसूणची पेस्ट, पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला मिक्स करून घेणार आहे, म्हणजेच मॅग्नेट करून घेणार आहे. इथे गॅस चालू करून गॅसवर पातेला ठेवून त्या पातेल्यामध्ये पाणी घातलंय. पाणी गरम करत ठेवलंय मी. पहिले आपण भात शिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 इलायची, 2 तमालपत्र, 1 लवंग आणि 3 मिरी घालणार आहे आणि थोडीशी दालचिनी. हे सगळं व्यवस्थित उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो घालणार आहे. हे प्रमाण 2 जणांसाठी आहे. इथे आपण भात 80% शिजवून घेणार आहोत. तांदळाला व्यवस्थित उकळी आली आहे. हा तांदूळ शिजतो आहे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये अर्धी पळी तेल घालणार आहे. तेल छान कडकडीत तापलं की थोडंसं शहा जिरं आणि 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घातला आहे. कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. त्याच्यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत. अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड. हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि बिर्याणी मसाला थोडासा घातला आहे पहिले याच्यात. आणि नंतर जो आपण कोळंबी मॅग्नेट करायला ठेवली होती ती घातली आहे. आता याच्यात पाणी घालून मी कोळंबी शिजेपर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला शिजवून घेणार आहे. याच स्टेजला मी थोडंसं मीठसुद्धा घालते याच्यामध्ये. आता हे व्यवस्थित शिजवून घेऊया. आपल्या मसाल्याला व्यवस्थित उकळी आली आहे आणि कोळंबीसुद्धा अर्ध्याहून जास्त आपली शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी केवडा जल घालणार आहे. 1च चमचा घातलाय मी. असेल तर नक्की घाला तुम्ही सुद्धा. आणि आता आपला भात जो 80% शिजवून घेतला होता तो घालणार आहे. त्याच्यावर थोडासा काळा केलेला जो कांद्याचा लच्छा असतो तो घालणार आहे. परत इथे भाताचा लेयर लावला आहे मी आणि परत कांद्याचा लेयर लावला आहे. त्याच्यानंतर मी इथे ऑरेंज कलरचा माझ्याकडे जो फूड कलर होता तो घातला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हळद थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करून घालू शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ह्याला 5 ते 10 मिनटं वाफवून घेऊया. तोपर्यंत इथे मी दुसऱ्या आपण जे फोडणीसाठी कढणं घेतो त्याच्यामध्ये कसुरी मेथी घेतली आहे. कसुरी मेथी थोडीशी गरम करून झाली की मी ती हातावर चुरून घालणार आहे. त्याच्यानंतर त्याच कढण्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप, 1 लाल सुकी मिरची घेतली होती त्याचे 2 तुकडे करून घेतले. आता या बिर्याणीवर आपण हे घालणार आहोत व्यवस्थित. आता हे वाफेवर आपण 10 ते 15 मिनटं असं शिजू देऊया. या पद्धतीने आपली कोळंबी बिर्याणी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.